ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते। आणि आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आणि खूप स्पेशल होणार आहे, कारण तुमच्या सगळ्यांच्या खूप रिक्वेस्ट आहेत की ताई प्रिन्सेस कट ब्लाउजची स्टिचिंग पण दाखवा म्हणून। तर हा जो आपण पेपर पॅटर्न बनवलेला आहे जो आहे 32 चेस्ट साईजचा, तर याच्याच वरून आपण पेपर पॅटर्न्स वापरून मेन फॅब्रिक अस्तर कसं कट करायचं, त्याचबरोबर याची स्टिचिंग कशी करायची, कुठल्या वेळेला इस्त्री करायची, किंवा सगळा ब्लाउज शिवून झाल्यानंतर इस्त्री केला तर चालतो का, कटिंग स्टिचिंग कशी करायची, असे खूप सारे प्रश्न तुम्हाला पडलेले आहेत। प्रिन्सेस कटचा पोर्शन कसा जोडायचा असतो, किंवा खाली पट्टी लावायची की त्याच भागामध्ये उलट-सुलट, म्हणजे अस्तरचं ब्लाउज असेल तर उलट-सुलट शिवता येतं, तर कशा पद्धतीने स्टिच करायचा, कोणती मेथड बरोबर आहे, तर असे बरेच प्रश्न तुमचे येत आहेत। तर याच्याच वरती तुम्हाला प्रॉपर सोल्युशन आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, कारण व्हिडिओ खूप यूजफुल आहे। नवीन असाल किंवा या अगोदरही तुम्ही शिवण करत असाल तरी सुद्धा शिवणमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात असायला पाहिजेत, जर तुम्ही प्रोफेशनल मेथड वापरणार असाल किंवा नसाल तरी सुद्धा तुम्हाला शिलाईमधल्या या गोष्टी माहीत असणं खूप गरजेचं आहे। आणि याच्यासाठी शिवणमध्ये जर तुम्हाला अगदी परफेक्शन मिळवायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा। यामध्ये हुक आय पट्टी कशी लावायची असते, स्लीव्ज कशी जोडायची असते, स्लीव्ज जोडत असताना कुठून सुरुवात केली तर तुमची स्लीव्ज प्रॉपर जोडली जाते, फिटिंग घेत असताना कशा पद्धतीने फिटिंग घ्यायचं की दोन्ही बाजूंना प्रॉपर सेम मार्जिन असलं पाहिजे, अशा पद्धतीने फिटिंग घ्यायची असते। तर या ऑल ओव्हर सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि अजून तुम्हाला जर काही शंका असतील तर जरूर कमेंटमध्ये विचारा। ओके, तर चला इथे जास्त वेळ न घालवता आपण या व्हिडिओच्या स्टिचिंगला, म्हणजे या पेपर पॅटर्नच्या स्टिचिंगच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आणि हे पेपर पॅटर्न्स कसे बनवलेले आहेत याचाही व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे, तो तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देऊन ठेवते, तो व्हिडिओ जरूर बघा, किंवा या व्हिडिओच्या एंडला या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी देऊन ठेवते। तर बघा, हाच तो ब्लाउज आहे जो आपण इथे शिवून ठेवलेला आहे। तुम्हाला या पद्धतीचा ब्लाउज जसं तुम्ही बघत आहात, याची फिनिशिंग फिटिंग कशी प्रॉपर आलेली आहे। हा आहे पुढून ब्लाउज, बघितलं तर तुमच्या लक्षात येईलच की किती सुंदर याची फिटिंग आलेली आहे। तर अशा पद्धतीची स्टिचिंग जर तुम्हाला सुद्धा शिकायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। 32 चेस्ट साईजच्या पेपर पॅटर्न्सवरून ब्लाउज कशी कट करायचं, फॅब्रिक कसं कट करायचं आणि स्टिच कसं करायचं याचा आज व्हिडिओ बघणार आहोत। तर याच्यासाठी बघा, जे आपण पेपर पॅटर्न्स बनवलेले आहेत सेम इथे ठेवून घेतले आणि बरोबर साईडनी मार्जिन आखून घेतलेलं आहे। तर इथे बघू शकता ज्या मेजरमेंट्समध्ये आपलं हे आहे त्याच्याप्रमाणे हे सर्व आखून घेतलं, आणि या भागाला जिथे प्लस चिन्ह दिलेलं आहे तिथे आपल्याला मार्जिन अर्धा इंच घ्यायचं आहे, जे या बाजूला तुम्हाला इथे दिसत असेल। सेम या बाजूला आणि इकडे पण आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे। आणि या भागामध्ये अजून एक चेंज करायचा आहे, तो म्हणजे या पॅटर्नमध्ये गळा पण 7.5 ठेवलेला आहे, पण हे जे ब्लाउज शिवायचं आहे याच्यासाठी आपल्याला गळा 6 घ्यायचा आहे, किंवा 6.5 घ्यायचं असेल तर खालून तेवढं अंतर आपल्याला वर यायचं आहे। 7.5चा पॅटर्न आपण गळ्याचा कट केला होता, तर खालून आपण 1 इंच वर घेतलेला आहे, आपल्याला 6.5चा गळा हवा आहे म्हणून। ओके, तर हे 1 इंच वर येऊन फक्त हा शेप आपला वरच्या बाजूने येईल। आणि हातामध्ये आपण काय चेंजेस घेतलेले आहेत, तर या पॅटर्नमध्ये आपण बाहीची उंची 10 घेतलेली आहे, पण बाहीची उंचीच रेडी आपल्याला करायची आहे, 11 इंच बाहीची उंची करायची आहे। ओके, त्याच्यामुळे आपल्याला इथे पॅटर्नवरती बाहीची उंची घ्यायची आहे 12। ओके, कारण 1 इंच शिलाई मार्जिन खाली आणि वर याच्यासाठी, त्यामुळे इथे फक्त 1 इंच खाली वाढवून घेतलं। तर या पद्धतीने इथे 1 इंच वाढवून घेतलं, इथे अर्धा इंच, इकडच्या बाजूत अर्धा इंच, आणि बॅक पार्ट मात्र जसा आहे तसाच आपण घेतलेला आहे, त्याच्यामध्ये काहीही चेंजेस केलेले नाही आहेत, तो जसा आहे तसाच आपण कट करणार आहोत। तर हे आपण आता कट करून घेऊया। तर बघा, हे या पद्धतीने आपण हे अस्तर आहे हे कट करून घेतलेलं आहे, इथे व्यवस्थित ठेवलं, आणि या बाजूने फक्त अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलं आहे। तर या पद्धतीने हे सगळे पॅटर्न्स आपण काढून घेतलेले आहेत। हा बाहीचा या पद्धतीने, आणि हा आहे आपला बॅक साईडचा पार्ट, आणि हा आहे आपला, हे पहा यावरती आपण जर इकडून बघितलं
तर या पद्धतीने येईल. तर हे एवढं मार्जिन या बाजूला अर्धा इंच, तर या बाजूला अर्धा इंच, या बाजूला अर्धा इंच, आणि खालून मात्र हे आपल्याला सरळ कट करायचं आहे. आणि इथे नॉच आहे, नॉच देऊन घ्यायचा. आणि हा गळा पण 1 इंच वरती घेतलेला आहे, तर हा नॉच इथे आपण देऊन ठेवूया. तर हे झालेले आहेत आपले पार्ट याच्याच प्रमाणात. तर बघा हे आपले मेन पीस काढून झाल्यानंतर हे जे कापड साईडला उरलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला त्यासाठी लागणाऱ्या पट्ट्या काढायच्या आहेत, बॅक साईडला आणि फ्रंट साईडला पण. कारण फ्रंट साईडला पण आपल्याला आतल्या बाजूने पट्टी देऊन फिनिशिंग द्यायची की उलटसुलट शिवून फिनिशिंग द्यायची हे आपल्यावर डिपेंड आहे. मी शक्यतो खालून पण आपल्याला म्हणजे बॅक साईडला पण पट्टी लावण्यालाच रेफरन्स देते. तर ह्यातला आपण एक पार्ट पहिला कडेपर्यंत घेऊयात. तर हे आपल्याला साईडला पट्टी लावावी लागणार आहे. आणि हा जो आहे तो आपण हा हुक आहे, पट्टीसाठी पट्ट्या लागतात त्याच्यासाठी ही एक ठेवून देऊया आणि ही राहते आपली शिल्लक. तर याच्यामध्ये पण आपल्याला आयपट्टीसाठी ही साधारण 4 इंचांचा पोर्शन राहतो आहे, तर तो आपण सगळाच आयपट्टीसाठी ठेवणार आहोत. 3.5 इंचांची सुद्धा पुरते, साधारण 8 ते 9 इंच आपल्याला ही पट्टी लागणार आहे. तर आपण इथून ही अशी कट करून घेऊया. तर ही आपली होईल काचपट्टी आणि बटनपट्टी, ह्या पाठीमागच्या बाजूला आणि पुढच्या बाजूला लावण्यासाठीच्या पट्ट्या. तर हे सगळं 80 सेंटीमीटरमध्ये आपला हा ब्लाऊज कट करून झालेला आहे. आणि हा थोडासा फॅब्रिक उरलेला आहे. तर बघूयात आपण आपल्याला याच्यामध्ये अजून कुठे काही कापड लागलं तर याचे पॅटर्न आपल्याला काढता येतील. तर हे आपण आता बाजूला ठेवूया आणि मेन फॅब्रिक कट करून घेऊया. तर बघा मी आता काय केलं, हे प्रिन्सेस कटचा पोर्शन, हा बॅक पार्ट आणि हा फ्रंटचा पार्ट, तर ह्या आपण इथे कट करणार आहोत. या बाजूला इकडे फॅब्रिक बघा या पद्धतीनं आहे इकडच्या बाजूने. आणि यानंतर आपण हा हाताचा जो भाग आहे तो आपण तुम्हाला दाखवते मी कसा कट करणार आहे, की जेणेकरून आपल्याला तिरक्या पट्ट्या पण ब्लाऊजमध्ये उरल्या पाहिजेत. ओके, तर हे आपण पहिला थोडं थोडं कडेतून आता याच्या गळा कट करत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे गळा वरून असा कट करायचा की जेणेकरून कपड्यावर ठेवताना आपल्याला कुठेही प्रॉब्लेम यायला नको. ओके, तर या पद्धतीने आपल्याला गळा कट करायचा आहे. की गळा असा जेव्हा आपण उघडणार आहोत त्यावेळेला आपला हा जर गळा इथे ओपन केलेला असेल तर हे अंतर इथे कट केलेलं असल्यामुळे गळा कसाही बाहेर पसरत असतो. तो मेन जेवढ्यामध्ये आपण कट केलेला आहे तेवढ्याच मध्ये बसायला हवा असेल तर या बाजूने वरून कट करायचा नाही, जसा दाखवलेला आहे त्या पद्धतीने कट करायचा. तर हा कट झालेला आहे. आता बघा हा जो आपला बाही पोर्शन जसा आपण इथे बाकीचे पार्ट झाल्यानंतर इथेच ठेवला होता आणि हा 1 मीटर ब्लाऊज पीस आहे त्यामुळे इथे खाली हा एवढा पोर्शन उरलेला आहे. ओके, तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये नॉट्स पण बनवायचे आहेत. त्यामुळे हा बाहीचा जो भाग आहे तो आपण इथे खाली घेतला लावून, बरोबर. आणि त्यानंतर हा जो मधला भाग राहिलेला आहे, आता वरती आपण हे सगळे बाकीचे पार्ट काढले आणि हा त्या इथे राहिलेला आहे याच्यामध्ये आपल्याला आता इथे तिरकं पण कापड मिळत आहे. या पद्धतीने तिरक्या कपड्याचा आपल्याला गोट घ्यायचा असतो किंवा पाठीमागे नॉट्स बनवायचे असतील तर हे या पद्धतीने कापड मिळेल. आणि जर 80 सेंटीमीटर असेल तर हाच भाग तुमचा इथे होईल आणि कट टू कट इथे 80 मध्ये हा ब्लाऊज होईल. पण याच्यामध्ये नॉट्स मात्र तुम्हाला बनवता येणार नाहीत. ओके, जर नॉट्स बनवायचे असतील आणि अशी मोठी स्लीव्ज हवी असेल तर मेन फॅब्रिक आहे ते 1 मीटरचं लागणार आहे. तर आता हे मी बाहीचा भाग इथे ठेवून घेते आणि याला कट करून घेते. आणि आता मात्र याच्यामध्ये तिरक्यामध्ये आपल्याला नॉट्सच्या आणि गोट टाकणार असू तर गोटच्या पट्ट्या आपल्याला बघायचं कुठून ही पट्टी प्रॉपर तिरकी लागते त्या पद्धतीने अशी लावून घ्यायची. तर बघा इथून ही लागेल. त्यानंतर अशा तिरक्या जर गोटसाठी आपल्याला नॉट्स बनवण्यासाठी हवी आहे तर साधारण एवढी पट्टी आपल्याला चालणार आहे जास्त. तर या पद्धतीने ही तिरकी पट्टी आपण कट करून घ्यायची. आता ह्या उरलेल्या आहेत याच्यामध्ये आपण गोटसाठी किंवा अजून कशाला लागणार असतील तर याच्यामध्ये पट्ट्या निघू शकतात.
तर बघा आता इथे तुम्हाला जर बिना नॉट्सचा गळा पलटायचा असेल तर तुम्ही कसं करणार आहात, तर मेन फॅब्रिक आहे हा सरळचा भाग आपल्याला वरती घ्यायचा आहे या पद्धतीने, पसरवून घ्यायचा सरळचा भाग वर, त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचा आहे आणि अस्तरचा सेंटर आणि मेन फॅब्रिकचा सेंटर पहिला जुळवून घ्यायचा आहे. तर हा इथे बरोबर सेंटरला सेंटर आपल्याला जुळवून घ्यायचा आणि पिनअप करून घ्यायचा, की जेणेकरून आता बघा हे जर हे इथं आपलं जोडलेलं नसतं तर हा पूर्ण असा कुठेही इकडे इकडे कुठेही सरकला असता भाग, तर तसं होत नाही आणि प्रॉपर आपला ब्लाऊज रेडी होतो. तर या ब्लाऊजला आपण शक्यतो गोट घेऊया, कारण कसं आहे की हे उलट सुलट घेतलं तर ते ओळखून येईल. ओके, तर काय करूया आपण, हा याच्या आतल्या बाजूलाच आपण अस्तर लावूया हे, आणि गोटमध्ये हा ब्लाऊज कसा शिवायचा ते बघूया. चालेल, म्हणजे तुम्हाला पण गोटमध्ये प्रत्येक वेळेला अस्तर म्हणजे कॅनव्हास पेपर लावूनच तयार करायला पाहिजे असं काही नाही. तर इथे सेंटर मॅच केला आणि इकडे पण व्यवस्थित सगळीकडे पिन्स लावून घेतल्या. आणि इथे मात्र आपल्याला टिप देताना काय करायचं आहे की आतून पहिल्यांदा इथून टिप द्यायची, त्यानंतर इकडे यायचं, इकडे यायचं, इकडे, त्यानंतर इकडे या बाजूतून वर आणि इकडून इथे आपल्याला संपवायचं आहे. इथे मोठी 5ची टिप द्यायची आहे. 5ची टिप देत असताना अजून एक काळजी घ्यायची, ते म्हणजे जिथे पण कोणा येणार आहे तिथे आपल्या सुईनंतर कापड फिरवायचं आणि मग पुढे टिप कंटिन्यू करायची. अस्तर कसं लावायचं आहे याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे. सेम त्याच पद्धतीने आपल्याला या सर्व भागांना अस्तर मेन फॅब्रिक अटॅच करून घ्यायचं आहे. तर बघा हे या पद्धतीने आहे. तर हे समोरासमोर आपल्याला ओपन करून ठेवायचं की या आपण पहिला अस्तर ठेवलं, त्याच्यावरती आपल्याला मेन फॅब्रिकचा सरळचा भाग वरती या पद्धतीने, त्यानंतर हा इथे. ओके, त्यानंतर कापड टीप देत असताना सेम कोण्यातून कडेनं अगदी काठाबरोबर टीप द्यायची आहे आणि मार्जिन ठेवायचं आहे 1 पायाचं मार्जिन. तर हे या पद्धतीने सगळ्याला आपण पिन्स लावून मेन फॅब्रिक अस्तर अटॅच करून घेऊ. तर हा रॉंग पोर्शन आहे, रॉंग पोर्शनवरती आपण तर हे आपण इथे ठेवलेलं आहे. यांना आपण एक एक पिन्स लावून पिन्स लावल्यामुळे काय होतं, आपला वेळही वाचतो आणि काम फास्टमध्ये पूर्ण व्हायला मदत होते. तर हे दोन आपले झाले. आता आपल्याला बाही लावायची आहे. तर बाही लावत असताना काय करायचं आहे बघा, ही आपली बाही अस्तरवाली आहे बरोबर. इथे नॉचेसही आपण देऊन ठेवलेले आहेत इथे, आणि इथे हा फ्रंटच्या भागाचा नॉचेस तुम्हाला दिसत असेल तर बघा, हा फ्रंटच्या भागाचा नॉचेस आणि हा सेंटर नॉच दिलेला आहे. ओके, त्यानंतर काय करायचं, आपल्याला दोन्हीकडच्या बाही प्रॉपर व्हाव्यात, चुकूनही एकाच बाजूच्या 2 बाही तयार होऊ नये त्याच्यासाठी एकच ह्यातला अस्तरचा पोर्शन आहे तो उचलायचा, तो पुढे ठेवायचा आणि नंतर हे 3ही पोर्शन उचलायचे. तर हे कोणते, एकतर हे 2 मेन फॅब्रिकचे आहेत आणि एक अस्तरचा आहे. ओके, मेन फॅब्रिकचा सरळचाच भाग वरती आहे आणि हे पुढं त्याच्यावरती ठेवायचं. त्यानंतर हे पुढं ओढून घ्यायचं आणि इथे आपल्याला खाली टीप द्यायची आहे. तर आता इथे टीप देत असताना काय करायचं आहे बघा, हे थोडंसं समजून घ्या. इथे आपल्याला काय करायचं, अस्तरचा जो भाग आहे इथे तो किंचित असा वर ठेवायचा आहे, 1 सूत इतका वर ठेवायचा आणि मग खाली टीप देऊन घ्यायची, की जेणेकरून आपली बाही पण मोठी नाही झाली पाहिजे आणि प्रॉपर आपल्याला जो मेन फॅब्रिकचा कपडा आहे तो पण बाहेरच्या बाजूला डोकावतो बऱ्याचदा या पद्धतीने जर तुम्ही शिलाई घेतली नाही तर तसं होऊ नये याच्यासाठी या पद्धतीने करायचं असतं शिवण. तर अस्तरचा भाग हा या पद्धतीने थोडासा आपल्याला वर दिसवायचा आहे, म्हणजे मेन फॅब्रिकचा भाग आत जाईल आणि हा भाग वर दिसेल. अशा पद्धतीनं शिलाई करायची आहे. या पद्धतीने बघा, इथे तुम्हाला दिसत असेल तर हे असं किंचितचं कापड आपण ह्या मेन फॅब्रिकच्या पुढं ठेवलेलं आहे अस्तरचं. ओके, जेवढं ठेवलेलं आहे तर खालून आपण अर्धा इंच घेतलेलं आहे, तर सेम तेवढंच आपल्याला इथे अर्धा इंच मार्जिनमध्ये घ्यायचं आहे. मेन फॅब्रिकचा भाग आपल्याला पुढे घ्यायचा आहे आणि याच्यावरती इथे प्रेस करून अस्तरवरती आपली टीप आली पाहिजे या पद्धतीने टीप द्यायची. त्यानंतर हा भाग आपल्याला या पद्धतीने आतमध्ये घालवायचा आणि जेवढं आपण अंतर वरती घेतलं होतं बरोबर तेवढं अंतर आपल्याला इथे बाहेर घ्यायचं आहे. या पद्धतीने दिसते का बघा, एवढं अंतर आपल्या इकडे बाहेरच्या बाजूला घ्यायचं की जेणेकरून आपली बाहीची उंची आहे ती पण वाढणार नाही आणि हा जो अस्तरचा भाग आहे तो पण पुढच्या बाजूला येणार नाही. म्हणून आपण हे तेवढंच भाग जेवढा आपल्याला पुढे हवा आहे पोर्शन तेवढाच आपण घेतला होता. तर ही पूर्ण बाही आहे, ही आपल्याला मोठी 5ची टीप देऊन तयार करायची.
याबरोबर टीप आपल्याला द्यायची आहे। तर बघा ही या पद्धतीने तयार होईल। असा छोटासा काठ आपल्याला आतल्या बाजूने हा असा बाहीला असणार आहे। तर हे जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे थोडंसं ते आपल्याला कट करून घ्यायचं। तर याच पद्धतीने आपण दुसरी बाही तयार करून घेऊयात आणि मेन फॅब्रिक आणि अस्तर पण याच पद्धतीने आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायचं आहे। तर ही बाही मी तशीच तयार करून घेते। तर ही पहिली बाही आणि ही आपली दुसरी बाही याच पद्धतीने तयार झालेली आहे। आता ही बाजूला ठेवूयात आणि आता बाकीच्या साईड पार्टनं कशा पद्धतीने आपल्याला अस्तर मेन फॅब्रिक जोडायचं आहे ते दाखवते। तर इथे पहिल्यांदा कटोरीच्या प्रिन्सेस कटच्या पार्टला अस्तर लावत असताना कर्व कडच्या बाजूने पहिला टीप देऊन घ्यायची। कोना येईल तिथे उचलायचा आहे आपला पाय आणि त्यानंतर कापड फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर पुढे टीप कंटिन्यू करायची या पद्धतीने। ओके, यानंतर पुढे कंटिन्यू। तर सेम याच पद्धतीने सगळ्या भागाला आपल्याला अस्तर लावून घ्यायचं आणि जर बाहेरचं जे काही एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने मी सगळ्यांना अस्तर मेन फॅब्रिक जोडून घेते आणि मग आपण स्टिच कसं करायचं ते आपण बघणार आहोत। तर बॅक पार्ट तयार करत असताना हा जो आहे तो पोर्शन आपण कट करून घ्यायचा। त्याच्या अगोदर आपण जशी तुम्हाला टीप दाखवली होती तशी मार्क केलेली त्यावरून टीप देऊन घ्यायची। मोठी 5ची टीप देऊन घ्यायची आहे सर्व बाजूनी आणि त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे कमरेवरचा टक्स। तर हे सर्व झालेलं आहे, पुन्हा पुन्हा मी दाखवत नाही, त्याच्यामुळे हे तुम्ही करून घ्यायचं आहे। तर या पद्धतीने पाठीचे टक्स देऊन घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला प्रिन्सेस कट कसा जोडायचा ते आपण बघणार आहोत। तर इथे मेन फॅब्रिक आणि अस्तर लावून घेतलेले जे पार्ट आहेत ते असे या पद्धतीने पसरवून घ्यायचे। समोरासमोर हुकाई पट्टी आली पाहिजे या पद्धतीने आणि त्यानंतर कोणताही एक पार्ट तुम्हाला उचलून घ्यायचा आहे। वरच्या बाजूला एक 1 इंच अंतर राहिलं पाहिजे असं ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला हा प्रिन्सेस कटचा पोर्शन आहे तो फ्रंट पार्ट बरोबर जोडून घ्यायचा आहे। इथे आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे, तेवढं अर्धा इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे। याच्यापेक्षा कमी नाही आणि जास्त पण घ्यायचं नाही। तर या पद्धतीने आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे आणि जिथे बघा आता इथे कसं आहे डबल टीप देऊन घ्यायची आहे तुम्ही आणि इथे नॉचेस पण द्यायचे आहेत आणि इस्त्री करून घ्यायची आहे। पण कसं होतं की आपण शिवत असताना प्रत्येक वेळेला आपल्याला उठून ते मध्येच इस्त्री करून घेणं वगैरे ते होत नाही। तर तुम्ही लास्टला सुद्धा इस्त्री केली तरी चालणार आहे। त्यामुळे या पद्धतीने पहिल्यांदा पूर्ण ब्लाऊज आपण स्टिच करून घेतला आणि नंतर इस्त्री केली तरी चालते। पण काही वेळेला अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या ज्या टिप्स आहेत त्या जर आत जाणार असतील तर मात्र तुम्हाला ब्लाऊज शिवत असतानाच मध्येच तुम्हाला इस्त्री लावून ते व्यवस्थित इस्त्री करून घेणं गरजेचं आहे। तर या पद्धतीने आपल्याला जशी पाठीची पट्टी आपण लावतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला खाली कमरेला पट्टी लावून घ्यायची आहे आणि हे दोनही पार्ट आपण तयार करायचे आहेत। त्यानंतर बघा आपल्याला इथे पुढचा टक्स देऊन घ्यायचा आहे। हा टक्स आपल्याला सेंटरमधून घ्यायचा आहे आणि तो साधारण 1.5 इंच ते 2 इंचपर्यंत पुढेपर्यंत घ्यायचा आहे आणि हा निमुळता करत आणायचा। पुढे पुढे येताना अगदी शून्यमध्ये यायचं आहे। तर या पद्धतीने हा आपण टक्स घेतला। दोनही पार्ट आपण असे हे रेडी केलेले आहेत। जशी कमरेला पट्टी लावतो त्याच पद्धतीने इथे कंबरपट्टी लावून घ्यायची आहे। तर बघा खूप छान अशी फिनिशिंग आपली आलेली आहे। असेच मी दोनही पार्ट लावून घेतले कारण कंबरपट्टी लावायचा व्हिडिओ बऱ्याच आपल्या व्हिडिओमध्ये आलेला आहे, त्यामुळे तुम्ही बरेच व्हिडिओ बघत असतात, त्यामुळे या गोष्टी आपण इथे करून घेतलेल्या आहेत। तुम्हाला माहीत नसेल कंबरपट्टी कशी लावायची असते तर या अगोदरचा दुसरा एखादा व्हिडिओ बघितलात तरी सुद्धा तुम्हाला ते डिटेलमध्ये मिळून जाईल। तर बघा या पद्धतीने आपले हे दोन्ही पार्ट तयार झाले। आता इथे एक बाजूला हुक आणि एक बाजूला आईची पट्टी लावायची आहे। तर डाव्या हाताला आपल्या इकडे
हुकची पट्टी लावायची आणि उजव्या हाताकडचा आपला जो पोर्शन आहे तिथे आपल्याला आय बनवायचे आहेत। तर हुक बनवण्यासाठी 2.5 इंचाची पट्टी आणि आय बनवण्यासाठी आपल्याला 3.5 इंचांची पट्टी घ्यायची आहे। उंचीमध्ये जेवढी ब्लाऊजच्या हुकाय पट्टीची उंची आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच जास्त फॅब्रिक असायला पाहिजे। तर आय पट्टी लावत असताना ही आपल्याला आपलं जे ब्लाऊजचा पोर्शन आहे तो उलटा घ्यायचा आहे वरती आणि त्याच्यावरती आपल्याला मेन फॅब्रिकचा उलटाच भाग वर आला पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचा। त्यानंतर टिप देऊन घ्यायची अर्धा इंच मार्जिनने। त्यानंतर जो पोर्शन आहे तो पुढे पलटायचा आणि त्याच्यावर अजून एक काठाची टिप देऊन घ्यायची। पुढच्या बाजूचा अर्धा इंच पोर्शन दुमडायचा आणि पहिली टिप आपण जिथे दिलेली आहे तिथेच ज्या पद्धतीने बघत आहात घडी घालून पाठी पलटायचं आहे। आता इथे खाली बरोबर आपली कंबरपट्टी आलेली आहे त्याच्याबरोबर लागून आपल्याला टिप देऊन घ्यायची, 2 टिप देऊन घ्यायच्या आणि हा भाग आपल्याला पलटायचा आहे। आता हे पलटल्यानंतर सरळच्या भागावर अगदी फिनिशिंगने ही पट्टी आपल्याला तयार मिळते। खालच्या बाजूने पण फिनिशिंग एकदम जबरदस्त येते या पद्धतीने तुम्ही शिलाई घेत असाल तर। आता खाली पहिल्यांदा स्टिच लॉक करायची, त्यानंतर पुढे आपल्याला टिप देऊन घ्यायची आहे। जी खाली टिप दिली होती त्याच टिपवर ही पहिली टिप आपली आली पाहिजे। त्यानंतर 1/2 इंचाचं मार्जिन घेऊन त्याच्या पुढे आपल्याला अजून एक टिप द्यायची आहे। टिप नेहमी स्टार्टिंगला आणि एंडिंगला लॉक करायला विसरायचं नाही। तर हे देऊन झाल्यानंतर आता आपल्याला हुकपट्टी कशी बनवायची ते बघा। हुकपट्टी बनवण्यासाठी आपल्याला सरळचाच भाग वर असला पाहिजे आपल्या ब्लाऊजचा। ओके, त्यानंतर हुकपट्टी आहे ही वरून लावायला सुरुवात करायची। तर ह्या पद्धतीने लावत असताना अर्धा इंच इथे पण आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे आणि इथे आता 2.5 इंच पट्टी काढली होती त्यामुळे मी डबल फोल्ड घेतलेली आहे। जर 1.5 इंचाची काढली असाल तर सिंगलच घ्या। त्यानंतर ही पट्टी पुढे पलटायची आणि याच्यावरही एक काठाची टिप देऊन घ्यायची, त्याला प्रेस टिप पण म्हणतो आपण। प्रेस टिप देऊन बघा या पद्धतीने हा सर्व पोर्शन आतल्या बाजूला पलटायचा आणि इथे आता तुम्ही हात शिलाई घालायची आहे त्यामुळे इथे मोठी 5ची टिप देऊन घ्यायची आणि नंतर हात शिलाई घातल्यानंतर ही टिप उचवून टाकायची। नसेल तर इथे तुम्ही टिप दिलात तरीही चालणार आहे, पण जर फिनिशिंग हवी असेल तुम्हाला ब्लाऊजमध्ये तर इथे हात शिलाईच घ्या। तर या पद्धतीने बघा अगदी परफेक्ट मॅच झालेले आहेत आपले हुकाय पट्टीचे दोनही पार्ट। तर या पद्धतीने जसं तुम्ही कटिंग घ्याल तर याच पद्धतीची फिनिशिंग सुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे। जितकं तुमचं ॲक्युरेट असणार आहे कटिंग तितकंच तुमचं स्टिचिंग सुद्धा ॲक्युरेट येणार आहे। त्यामुळे कटिंगचा डिटेल व्हिडिओ जरूर बघा आणि या पद्धतीने ब्लाऊज एकदा स्टिच करून बघून मला तुम्ही तुमचा रिप्लाय दिला तरी चालेल। पण खरंच या पद्धतीने ब्लाऊज खूप छान बसतात, कुठेही पाठीमागे किंवा पुढे रिंकल्स येत नाहीत ब्लाऊजमध्ये। हात वर केले तरी ब्लाऊज कुठूनही वर किंवा खाली ओढला खेचला जात नाही। जरूर ट्राय करा। आता इथे शोल्डर फिनिशिंगची तुम्हाला एक जबरदस्त टिप मी देणार आहे। तर बघा जेव्हा या पद्धतीने आपल्याला शोल्डर जोडायचं असतं त्यावेळेला सरळ सरळचेच भाग ठेवायचे आहेत। खालचा भाग आणि वरचा भाग बघा कसा ठेवलेला आहे मी आणि वरच्या बाजूला टिप देऊन घेतली सरळच्याच भागावर। ओके, अगदी काठाची टिप दिली, अगदी म्हणजे काठाबरोबर आणि त्यानंतर पलटवलं आणि आतल्या बाजूला टिप दिली। काठाबरोबर अगदी कट करून घ्यायचा एक्स्ट्राचा पोर्शन आणि अर्धा इंच आपण इथे शिलाईसाठी पकडलेलं तर एक सूत आपलं पहिल्या टिपला गेलं तर नंतरचं 3 सूतमध्ये आपण टिप घ्यायची। ओके, म्हणजे आपलं फिनिशिंग पण होतं आणि आपल्याला कापड पण जास्त जात नाही तिथे। तर हे अशाच पद्धतीने दोन्ही बाजूंचं फिटिंग आपण करून घेतलं टिप मारून आणि आता इथे बघा आपली शोल्डर पट्टी आहे ती 3.5 इंचांची आहे। याच्यामध्ये 1 इंच आपलं स्टिचिंग गळ्याला फिनिशिंगसाठी आहे आणि अर्धा इंच गळ्याच्या फिनिशिंगसाठी आणि अर्धा इंच शोल्डर म्हणजे बाही जोडण्यासाठी। तर हे दोन्ही आपण मार्क करून घेऊया आणि इथे जे मार्क करते मी तिथून आपल्याला गोट घ्यायचा आहे। तर गोट कसा द्यायचा असतो याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे, त्याच्यामुळे परत इथे आपल्याला वेळ जायला नको, त्यामुळे मी हा काय इथे गोट कसा दिला हे दाखवणार नाही आहे। तुम्ही तो व्हिडिओ जरूर बघा
गोट कसा घ्यायचा असतो। इथे मी तुम्हाला सांगते की अर्धा इंच आपण शिलाईसाठी मार्जिन घेतलेलं आहे, त्यामुळे इथे पहिल्यांदा अर्ध्या इंचाचं मार्किंग करून घ्या पूर्ण गळ्याला आणि त्यानंतर तुम्ही तिरक्या पट्ट्यांमध्ये गोट घ्यायचा आहे। तिरक्या पट्ट्या कशा काढायच्या असतात हे कटिंगच्या वेळेला तुम्हाला दाखवलेलंच आहे। तिथून आपण ह्या तिरक्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि मग इथे आपल्याला गोट घ्यायचा आहे। तर दोरी गोट कसा घ्यायचा असतो आणि साधा गोट कसा घ्यायचा असतो हे सुद्धा अगदी डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहेत, त्यांच्या लिंक तुम्हाला मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये तर देऊन ठेवतेच, पण त्याचबरोबर तुम्ही जर आपलं होम पेजला गेलात तर तुम्हाला तिथे सगळे व्हिडिओ बघायला मिळणार आहेत। प्लेलिस्ट आहेत की जेणेकरून तुम्हाला शोधायला पण सोपं जाणार आहे। जेव्हा प्लेलिस्टमध्ये जाता त्यावेळेला तुम्हाला जो हवा आहे तो व्हिडिओ पटकन मिळून जातो। तर जरूर तिथे जा आणि बघा, म्हणजे तुम्हाला ते गोट कसा घ्यायचा आहे हे अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। ओके, तर या पद्धतीने तुम्ही गोट देऊन घ्यायचा आहे। तर इथे आता आपण पुढची प्रोसेस काय आहे ते बघून घेऊयात। तर गोट देण्यासाठी इथे मी थोडंसं तुम्हाला दाखवलेलं आहे, पण गोट देण्यासाठी खूप वेळ जातो, बराचसाच वेळ लागतो। आणि नवीन असाल तर गोट देण्याऐवजी मी तुम्हाला अजून एक सजेशन देईन की तुम्ही हात शिलाईची इथे पट्टी घ्या, की जेणेकरून कसं होतं हात शिलाईमुळे कसं ब्लाऊजला फिनिशिंग पण चांगली येते आणि दिसायलाही ते खूप छान दिसतं। पण जर गोट घेतला तर गोट हा तुमचा पहिल्या प्रयत्नालाच परफेक्ट येईल असं नाही। त्याच्यामुळे तुम्ही जर नवीन असाल शिकत आणि तुम्हाला गोटची सवय नसेल तर तुम्ही पहिल्यांदा हात शिलाईची पट्टीच लावून घ्या। हात शिलाईची पट्टी कशी द्यायची असते याचाही डिटेल व्हिडिओ आहे चॅनलवरती, तो जरूर बघा। त्यानंतर आता बाही लावायच्या अगोदर आपल्याला साईड पार्ट बरोबर चेक करून घ्यायचं आहे की कोणताही पार्ट कमी किंवा जास्त नाही आहे ना। तर कोणताही पार्ट जास्त असेल तर तो आपल्याला तिथूनच कट करायचा आहे, ज्यामुळे आपली काखेतील जी टीप आहे ती प्लसमध्ये येण्यामध्ये या गोष्टीच महत्त्वाच्या असतात। जसं साईड पार्ट आपण बघितले परफेक्ट आहेत का उंचीला, त्याच पद्धतीने बाहीसुद्धा आपल्याला जोडायच्या अगोदर या पद्धतीने चेक करून बघायचं की दोनही टोकं एकमेकांना जोडल्यानंतर कुठे खालीवर नाही आहे ना, हे चेक केल्यानंतरच तुम्हाला बाही जोडायची आहे। आणि जर पहिला जे 1.5 इंच आहे ते तुमचं स्ट्रेट म्हणजे सरळ असलं पाहिजे, तिथे कुठेही खालीवर दोन्ही लाईन एकमेकांना जोडलेल्या असल्या तर तुमचं फिटिंग येताना त्याच लाईनवर येणार आहे। त्याच्यामुळे प्लस येणारी टीप आहे ती त्या मार्किंगवरच अवलंबून असते। तर बघा इथे आपण जे मगाशी अर्धा इंचाचं मार्किंग केलेलं आहे तिथे आपल्याला ही बाही सेंटरपासूनच जोडायची आहे। तुम्ही कोणत्याही पद्धतीचा ब्लाऊज शिवत असाल तर तुम्हाला बाही ही नेहमी सेंटरपासून जोडायची आहे आणि जो पुढचा नॉच दिलेला असतो आपण ब्लाऊजमध्ये म्हणजे कटिंगच्या वेळेला, तर तो पार्ट आहे तो आपल्या पुढच्या बाजूला आला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं। ओके, तर इथे नॉचेस आपण देऊन ठेवलेले आहेत अगोदरच, फक्त लक्षात घ्यायचं की तो जो नॉच दिलेला भाग आहे तो पुढच्या बाजूत आला पाहिजे ब्लाऊजच्या, आणि नॉच न दिलेला आहे तो बॅक साईडला गेला पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं। आणि बाही आपल्याला सेंटरपासून जोडायला घ्यायची आहे। सेंटर बरोबर मॅच केलात की तुम्हाला पुन्हा बाहीमध्ये कुठेच बाही घातल्यानंतर फिरते किंवा कुठेतरी चुन्या येतात किंवा खेचल्यासारखे होते, असं होत नाही अगदी। आणि कमी प्रयत्नामध्ये तुम्ही पटकन परफेक्ट शिवायला शिकून जाता। त्याच्यामुळे या टिप्स खूप महत्त्वाच्या आहेत, जेणेकरून तुम्ही नवीन शिकत असाल तर या सगळ्या गोष्टींचा फायदा तुम्हाला होणार आहे की तुम्ही लवकरात लवकर परफेक्शन मिळवण्यासाठी। तर या पद्धतीने आपल्याला सेंटरपासून बाही लावून घ्यायची आणि कुठेही बाही किंवा आपलं जे मेन फॅब्रिक आहे ते खेचायचं नाही, कारण आपण बाही आहे ही मोजूनच तयार केलेली आहे। त्याच्यामुळे तुम्हाला कुठेही ती कमी पडणार नाही याची गॅरंटी। त्याच्यामुळे स्टार्टिंगपासून जर तुम्ही कुठे ओढलात तर मग बाही लांबू शकते, आणि जर तुम्ही खालचा पोर्शन ओढलात तर बाही कमी पडू शकते। त्याच्यामुळे कुठलाच भाग यातला ओढायचा नाही, अगदी सावकाश पद्धतीने लावायचा आहे। आणि इथे आपल्याला 2 टीप देऊन घ्यायच्या आहेत। ओके, तर 2 टीप प्रत्येक म्हणजे ही बाही लावल्यानंतर आणि जी दुसरी बाही लावाल याच पद्धतीने बाही आपल्याला दोनही लावून घ्यायच्या आहेत।
तर बाही संदर्भात तुमच्या जर काही डाऊट असतील तर कमेंटमध्ये जरूर विचारा, त्याच्यावरती आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवू. तर बघा या पद्धतीने आपली ही बाही लावून झाल्यानंतर आता आपल्याला फिटिंग कशी घ्यायची, दोनही बाही याच पद्धतीने लावायच्या. ओके, तर फिटिंग घेत असताना आपल्याला बॅक पार्टचा सेंटर काढून घ्यायचा आहे पहिला. ओके, सेंटर काढून घेतल्यानंतर आता आपल्याला आपले फ्रंटचे 2 पार्ट आहेत त्याचा आता आय जिथे बनवणार आहोत, आपलं खालच्या बाजूचं पहिलं आय जिथे बनणार आहे तो पॉइंट आणि बॅक पार्टची सेंटर हे एकमेकांवर ठेवायचं आणि तिथे पिनअप करायचं. ओके, कारण इथूनच आपला बरोबर सेंटर असतो. सेंटरपासून इकडे आणि सेंटरपासून तिकडे असं फिटिंग घ्यायचं. त्यानंतर दोनही बाही जिथे आपल्या जॉईन होणार आहेत तिथे पण एक पिन लावून घ्यायची, दोन्ही बाही एकमेकांवर ठेवून. आणि त्यानंतर अजून एक पिन लावायची आहे, ती म्हणजे पुढे जिथं बाहीची दंडघेराचं आपल्या फिटिंग येणार आहे तिथं. म्हणजे कसं होतं, आपल्याला टीप द्यायलाही सोपं जातं आणि पुन्हा पुन्हा कापड मागे किंवा पुढे होत नाही. नवीन असाल तर कसं होतं, अशा वेळेला कापड काही वेळेला खालचं वरचं खेचलं जातं आणि त्यामुळे मग फिटिंग प्रॉपर येत नाही. तर या पद्धतीने पिन्स लावून घ्या आणि फिटिंग टाका. तर इथे आता हातावर दंडघेराचं फिटिंग आहे आपलं 4.5, ते देऊन घेतलं. छातीवरती फिटिंग आहे 8 इंच, त्यामुळे इथे 8 वरती मार्क केलं. ओके, आणि त्यानंतर कंबरघेरावरती फिटिंग आहे 27 टोटल आहे कंबरघेर, तर त्याचा चौथा भाग येईल 5.75 इंच, बरोबर. तर 5.75 वरती मार्क केलं. जशी तुमची इथं कंबर असेल त्याचा चौथा भाग मार्क करायचा आहे आपल्याला. आणि यानंतर या पद्धतीने जर तुम्ही फिटिंग घेतलात तर तुमचा ब्लाऊज परफेक्टच येणार आहे. त्यानंतर टेप आपल्याला असा ठेवायचा की हे 3ही पॉईंट आहेत ते आपले एकाच लाईनवरती आले पाहिजेत. या पद्धतीने आपल्याला कापड सेट करायचं आणि जशी टेप दाखवत आहे त्या पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि तुम्हाला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. तर ही लाईन असणार आहे तुमची फिटिंगची लाईन. तर ही फिटिंगची लाईन दिल्यानंतर तुम्हाला बघा, या नवीन असाल तर या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत, कारण एवढं डिटेलिंगमध्ये तुम्हाला कुठेही ऐकायला किंवा बघायला मिळणार नाही. त्यामुळे व्हिडिओ खूप युजफुल होतील जर तुम्ही बिगनर्स असाल आणि अशाच पद्धतीचे डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनल, आणि हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करून ठेवा की जेणेकरून जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल. तर इथे आता खूप इम्पॉर्टंट टिप्स आहे बघा. खाली आणि वरचा जो शिलाईचा पोर्शन आहे तो आपण हात लावून व्यवस्थित वरून खालून हात लावून प्रॉपर टिपच्या ठिकाणी आणायचा आणि मग पुढे टिप घ्यायची आहे. यामुळेच आपली काखेतील टिप आहे ती प्लस यायला मदत होते. जर तुम्ही तसंच ओढून पुढून खालचा भाग वरचा भाग खालीवर असताना टिप घेतला तर मग तिथे तुमचा प्लसचा पोर्शन येणार नाही. आणि आपण इथे साईड फिटिंगला बघा 3-3 टिप देत असतो नेहमी, कारण एक वरती ब्लाऊज टाईट वगैरे झाला तर एक टीप उसवल्यानंतर दुसऱ्या टीपवरती त्यांना कस्टमरला तो वापरता आला पाहिजे. त्याच्यामुळे कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही आतलं मार्जिन ठेवायचं आहे. इथे मी 1.5 इंच ठेवते, काही वेळेला काहींना 3 इंच पण हवं असतं, 1.5 इंच 2 इंच पण हवं असतं, तर त्याच्यानुसार ठेवा. तर इथे बघा आपली ही टीप आहे ती अगदी स्ट्रेटमध्ये आलेली आहे आणि काखेमध्ये पण प्लस आलेला आहे. तर या पद्धतीने आपला हा ब्लाऊज स्टिच झालेला आहे. त्यानंतर आपल्याला तुम्हाला मी मगाशी म्हटलं होतं ना की स्ट्रेट टिप यायला पाहिजे की कसं यायला पाहिजे. तर बघा या पद्धतीने तुम्ही जेव्हा ब्लाऊज स्टिच करणार आहात त्यावेळेला तुमचा हात कसाही वरती खाली इकडे तिकडे झाला तरी तुमचा ब्लाऊज हलणार नाही.
कारण इथे या पद्धतीने आपण त्याची फिटिंग आणि फिनिशिंग केलेली आहे की तुमचा ब्लाऊज घातल्यानंतर तुम्हाला अगदी कम्फर्टेबल होणार आहे। त्यामुळे या पद्धतीची कटिंग आणि स्टिचिंग शिकायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। याच्यावरती असे डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी मी अपलोड करत असते। आता यानंतर कस्टमरला ब्लाऊज देण्या अगोदर आपल्याला इस्त्री मात्र करून घ्यायची आहे। आणि मी जसं तुम्हाला मगाशी बोलले होते की इस्त्री करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीचा कप पासून बनवलेला हा तर मी तुमच्यासाठी असा इस्त्री स्टँड जरूर बनवेन। थोडक्यात याला कप असतात ना, कटोरी ब्लाऊज असो किंवा प्रिन्सेस कटचा ब्लाऊज असो तर अशा वेळेला इस्त्री करण्यासाठी आपल्याला हे असं ब्लाऊज मध्ये काढलेले त्याच्यापासून बनवलेला आहे। त्याच्यावर आपण इस्त्री प्रॉपर करू फॅब्रिक शकतो। घातलेला आहे। कप आहेत ना त्याच्या मदतीने हे खूप असं घट्ट बनवलेलं आहे। त्याच्या आतमध्ये आपल्या ज्या कपड्यांची कतरण असतात ती घातलेली आहेत आणि असं ठोस असं हे बनवलेलं आहे। तर आता आपल्याला इथे प्रिन्सेस कटला कट्स द्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला इस्त्री करायची आहे। तर इथे बघा असे या पद्धतीने मी तिरके कट्स दिले आणि ते कट्स आहेत ते दोनही बाजूला स्प्रेड केले फिरवून इस्त्री करायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला इस्त्री करून घ्यायची आहे की जेणेकरून या पद्धतीने जेव्हा तुम्ही इस्त्री करता किंवा ब्लाऊजला फिनिशिंग देता त्यावेळेला हे ब्लाऊज रेडी झाल्यानंतर खूपच सुंदर तयार होतात। कारण जसं इस्त्री करतो ना आपण तसं त्या ब्लाऊजमधलं जर काही कुठे चून आली असेल काय असेल तर ते सगळ्या गोष्टी दूर होतात आणि ब्लाऊज तुमचा खूप फिनिशिंगने दिसायला लागतो। तर अशा पद्धतीने आपल्याला जेव्हा प्रिन्सेस कट होतो त्यावेळेला याला या पद्धतीने तुम्हाला इस्त्री करून घ्यायचीच आहे। भले तुम्ही कटिंग म्हणजे स्टिचिंग करत असताना मध्येच उठून करायला तुम्हाला नसेल जमलं तरी सुद्धा शेवटी जेव्हा तुम्ही ब्लाऊज कस्टमरला देणार आहात त्याच्या अगोदर तुम्हाला या पद्धतीने स्टिच करून म्हणजे कट्स देऊन इस्त्री करून घ्यायचीच आहे। कारण इस्त्री केल्यामुळे खूप छान फिनिशिंग आपल्याला भेटणार आहे। तर या पद्धतीने आपल्याला इस्त्री करून घ्यायची आहे। संपूर्ण ब्लाऊजला कशी इस्त्री करायची आहे हे पण आपण या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये बघणारच आहोत, पण तुम्हाला जर येत असेल तर वेल अँड गुड आहे। ओके, त्यानंतर पूर्ण इस्त्री आपण या ब्लाऊजला करून घेऊयात आणि मग आपण हे ब्लाऊज कस्टमरला देणार आहोत। तुम्हाला ह्या ब्लाऊजची शिलाई बघितल्यानंतर किंवा कटिंग स्टिचिंग बघितल्यानंतर काय वाटलं, कसा झाला असेल हा ब्लाऊज? या ब्लाऊज ज्या कस्टमरचा आहे त्यांनी जर घालून फोटो आपल्याबरोबर शेअर करायला दिले तर मी तुम्हाला या ब्लाऊजचे वेअर केलेले फोटोसुद्धा जरूर तुमच्याबरोबर शेअर करेन। आत्ता सध्या शक्य नाही होणार कारण हे ब्लाऊज घ्यायला जेव्हा कस्टमर येईल त्यावेळेला मी त्यांचे फोटो देण्याची त्यांना रिक्वेस्ट करेन। जर ते हो म्हणाले तर आपण तुमच्याबरोबर या व्हिडिओचे फोटो पण शेअर करेन। कारण कसं होतं मैत्रिणींनो, बऱ्याचदा जे कस्टमर असतात ना ते व्हिडिओमध्ये यायला तयार होत नाहीत। त्यामुळे माझ्या साईजमधला मी जेव्हा ब्लाऊज शिवते त्यावेळेला मी तो तुम्हाला जरूर घालून दाखवते, पण जेव्हा कस्टमरचा ब्लाऊज असतो त्यावेळेला जर कस्टमरला नसेल इच्छा तर आपण त्यांना जबरदस्ती नाही करू शकत, हो की नाही? तर हा 32 चेस्ट साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे। इस्त्री कशा पद्धतीने करायची असते हे तुम्हाला मी आता डिटेलमध्ये दाखवलेलं आहे। इस्त्री केल्यानंतरच कस्टमरला ब्लाऊज द्यायचा आहे। जेव्हा जेव्हा तुम्ही या पद्धतीने इस्त्री कराल त्यावेळेला जसा तुमच्या गळ्याचं म्हणा किंवा गोट वगैरे आहेत हे अगदी व्यवस्थित सेट होतात इस्त्रीमुळे आणि घातल्यानंतर ब्लाऊज कुठेही उखटल्यासारखा किंवा उसल्यासारखा असा वाटत नाही, खूप छान फिनिशिंग येते। तर अशा पद्धतीने इस्त्री पण आपली ही करून झालेली आहे। तुम्हाला ह्या ब्लाऊज जर शिकण्यामध्ये काही म्हणजे तुम्हाला या ब्लाऊजची स्टिचिंग बघितल्यानंतर हा बाबा आपल्याला यामधून काहीतरी नवीन शिकायला मिळालं किंवा युजफुल असं आपल्याला काहीतरी मिळालं असं वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईबही करा। तर असेच डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी या चॅनलवरती मी घेऊन येत असते, त्याचा फायदा तुम्हाला निश्चितच होईल। तर यानंतर बघा पूर्ण ब्लाऊज आपला रेडी झाल्यानंतर याची फिनिशिंग ही अशी आलेली आहे। तर तुम्ही सुद्धा जरूर ब्लाऊज ट्राय करा, खूप छान फिटिंग आणि फिनिशिंग आहे।
ब्लाऊज कस्टमरने घातलेला व्हिडिओसुद्धा मी जरूर तुमच्याबरोबर शेअर करेन. आणि दर अल्टरनेट डे आपले व्हिडिओ डिटेलमध्ये असतात, त्यामुळे याच्यानंतरचा व्हिडिओ असणार आहे तो आपला 32 ही साईज झाली ना, 34 चेस्ट साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज असणार आहे. ओके, तर एक मिनिट, त्याच्या अगोदर आपण याच ब्लाऊजचा म्हणजे 32 साईजमध्ये बॅक पार्टला जर बोटनेक घ्यायचा असेल तर काय केलं पाहिजे याचा डिटेल व्हिडिओ घेऊयात आणि मग आपण प्रिन्सेस कटचा 34 चेस्ट साईजचा ब्लाऊज बघूया. चालेल ना? तुम्हाला काय करायला आवडेल हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.